नमस्कार. किती बी कष्ट करा आणि किती बी संसार करा, कधी माणूस समाधान होणार नाही. ह्या आयुष्यात तर समाधान होणार नाही. असंच एक मला गोष्ट आठवली. एक राजा होता आणि एक भिकारी होता. तर ते राजाला एक त्या भिकाऱ्याची दया आली आणि तो राजा म्हणाला की बाबा किती दिवस झाले इथं बसला उन्हात अनात, ह्यो की सोन्याची चेन धर आणि तू जा. तर त्या भिकाऱ्याला असं वाटलं की सोन्याची चेन घेतली पण आता मला कुणीतरी लुटीन म्हणून, त्याला म्हणून कसली तो रोज असा असा खाऊन पिऊन असा गच्च होता. पण ती सोन्याची चेन दाबून धरू धरू तिथंच बसला. त्या पिशवीकडे लक्ष लावू लावू त्याला झोपच आली नाही. ही चेन कुणीतरी नेहीन, चेन कुणीतरी नेहीन, ते असला वाळून गेला. एकदम असा त्याचा कसं झाला, असा दुबला दुबला झाला. आणि मग परत तिथं राजा आला तर हाय तो तर पहिला लय चांगला होता आणि आता तर त्याच्यापेक्षा ह्यो वाळून गेला. मेला सोन्याची चेन देऊन बी समाधानी नाही. मग काय करावं लागेल म्हणून म्हणलं, ए बाबा काय झालं, तू कशामुळं असा इतका तब्येत तुझी काय इतकी वाळून गेली. मग तसं म्हणल्यावर तो भिकारी जी होता ना, तो म्हणला, राजेसाहेब तुम्हाला हात जोडतो मी, पण तुमची मी कितीतरी दिवसापासून वाट पाहतोय. जशी बी ही सोन्याची चेन मला तुम्ही दिली तशी मला झोपच आली नाही की चेन कुणी नेईन, चेन कुणी नेईन. त्याच्यामुळं माझी तब्येत ही हलावली आणि त्या चेनीमुळं मला हे झालंय. म्हणून ही चेन तुमचं तुम्ही धरा. जेव्हा माझ्याकडं काही नव्हतं तेव्हा मी सुकून होतो आणि जेव्हा आत्ता माझ्यापाशी चेन आली म्हणून मला रात्रभर झोप आली नाही आणि दिवसा मला ते काही मागायचं पण भान राहिलं नाही. म्हणून किती बी द्या तरी समाधान नाही. लय धन आलं तरी झोप येत नाही आणि नसलं तरी बी झोप येत नाही. म्हणून कधीच माणूस कुठंच सुखी नाही. त्याच्यामुळं तुम्ही ज्यात आहेत त्याच्यात समाधानी राहा. रामकृष्ण हरी.